राज आणि उद्धव ठाकरे या दोन्ही बंधूंचं एकत्र येण्याचं अटी शर्थींवर आलं असलं तरी दोन्ही बंधू एकत्र आले तर नेमकं कुणाला नुकसान होणार आहे हा प्रश्न आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या प्रस्तावावरून प्रश्न विचारल्यानं एकनाथ शिंदे मात्र चांगलेच भडकले. पाहूया. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव. काय तो कामाचं बोला यार. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा पद्धतीनं भडकले. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव. काय तो कामाचं बोला यार. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव. काय तो कामाचं बोला यार. विशेष म्हणजे 3 दिवसांआधीच एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले होते. पण आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिल्याच्या प्रश्नावर शिंदेंचा संताप अनावर झाला. आज राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा एक प्रस्ताव. काय तो कामाचं बोला यार. आता समजा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय होऊ शकतं? ठाकरे बंधू एकत्र आल्यास पहिलीच निवडणूक मुंबई महापालिकेची असेल. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यास मराठी मतं एकवटणार. मराठीसह हिंदुत्ववादी मतदारांनाही नव्या युतीचा पर्याय मिळेल. राज ठाकरेंनाही शिंदेंच्या शिवसेनेवर टीका करावी लागेल. तर शिंदेंच्या शिवसेनेला उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत युती करतील किंवा ते दोन बंधू एकत्र येतील असं वाटत नाहीये. दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे. कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही. फक्त मला असं वाटतं की जो आमचे माध्यम आहेत ते जरा जास्त त्याच्यावर विचार करतात. जास्त मला असं वाटतं की ज्याला टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणतो ते तुम्ही अधिक करताय. त्याच्यामुळे वाट बघा. आले तर उत्तम आहे. आम्ही स्वागत करू. हे दोघे जर एकत्र आले तर निश्चितपणे जे आहे फार मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची पुन्हा तयार होईल. राजसाहेबांनी ही भूमिका घेतली ही काही नवी गोष्ट नाही आहे. यापूर्वीसुद्धा त्यांनी तशी भूमिका घेतली होती. त्यांच्या प्रस्तावाचं मागच्या प्रस्तावाचं काय झालं आहे तोच अनुभव आताही त्यांना येईल असं मला वाटतं. उद्धव साहेबांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणं त्यांना उचित वाटत नाही. हे आतापर्यंतचा अनुभव आहे. शरद पवारचं त्यांचं कधी जमलं का? नाही. काँग्रेसचं त्यांचं कधी जमलं का? नाही. राजसाहेबांना कधी पक्ष सोडायचा नव्हता ना कधी त्यांनी पक्ष सोडायची भाषा केली होती. युग जो होता तो उद्धव साहेबांकडे होता. काय फरक पडणार? दोघं एकत्र आले काय नाही आले काय फरक पडणार? आणि महाराष्ट्रासाठी एकत्र कोण येत आहे का? हिंदुत्वासाठी कोण एकत्र येत आहे का? नाही. हे स्वतःच्या अस्तित्वासाठी सगळं एकत्र येण्याचा कार्यक्रम आहे. उद्धव ठाकरे जे आत्तापर्यंत जिहाद्यांची बाजू घेत आलेले आहेत, आम्ही त्याला जिहादी हृदय सम्राट म्हणतो, ते अगर एकत्र येऊन अगर हिंदुत्वाला अगर आव्हान देत असतील तर हिंदुत्वाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्व विचाराचे सगळे आम्ही कार्यकर्ते सज्ज आहोत. आता राहिला प्रश्न महाविकास आघाडीचं काय होणार? मुळात उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये मुख्यमंत्री पदावरून फिसकटल्यानं भाजपशी युती तोडल्यानंतरच मविया तयार झाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरच ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे राज ठाकरेंना सोबत घेतलंच तर मवियाचं काय हाही प्रश्न आहेच. महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केलेली आहे. राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा SNC यांच्याबरोबर आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाहीत तर ते उपकार होतील मराठी माणसावर. राजसाहेबांशी युती ज्यावेळी करायचा विषय येईल त्या ॲटोमॅटिक काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उद्धव ठाकरे यांना सोडावं लागेल. तुम्ही ट्विटरवरती फोटो ट्विट केला म्हणून सांगताय याचा अर्थ तुम्ही टाळी देण्याचा प्रयत्न करताय. आता महापालिकेला तुम्हाला माहिती आहे काँग्रेस आणि पवारसाहेबांचं तसं काही मुंबईत नाही आहे. पण मुंबई हा काळजाचा तुकडा आहे. लेना बँक आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मात्र राज ठाकरेंच्या प्रस्तावाला आणि उद्धव ठाकरेंच्या प्रतिसादावरून स्वागतच केलंय. मनसेचे प्रमुख म्हणून राज ठाकरे स्वतः काम करतात आणि त्या बाबतीमध्ये शिवसेना उभाटाचे प्रमुख या नात्याने स्वतः उद्धव ठाकरे साहेब काम करतात.
त्याच्यावर त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. उद्धवजी आणि राजजी हे दोघंही आम्हाला सगळ्यांना, आमच्या पवार कुटुंबाला अतिशय दोघंही तेवढेच प्रिय आहेत आणि आज दोघं भाऊ एकत्र येत आहेत. मला असं वाटतं आज बाळासाहेब हा दिवस बघण्यासाठी असते तर आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद झाला. मला असं वाटतं हा महाराष्ट्रातल्या इतिहासातला राजकीय आणि कौटुंबिक दिवसातला एक सोनेरी दिवस हा आमच्या सगळ्यांसाठीच राहील. मला असं वाटतं दोघं जर हातात हात घेत असतील तर आपण कशाला बोलावं त्याच्यात. दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आपण कशाला निष्कारण बोलावं. चांगलं आहे ना, कोणी दोन भाऊ एकत्र येत आहेत तर काय वाईट, चांगलं आहे, अभिनंदन, ऑल द बेस्ट. कोणतीही युती किंवा आघाडी झाली तर परिणाम होतोच. त्यातच ठाकरे बंधूच एकत्र येणार असतील तर त्याचा परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासूनच दिसण्यास सुरुवात होईल. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.